तर भाजपा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करेल अशी शक्यता आहे। एकीकडे निवडणुकीच्या घोषणेसंदर्भातली महत्त्वाची बातमी हाती येत असताना आता राजकीय पक्ष सुद्धा कामाला लागल्याचं दिसतंय। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100 उमेदवारांची यादी भाजपाकडून जाहीर होऊ शकते। 2019 साली पराभूत झालेल्या जागांवरील उमेदवारांचा पहिल्या यादीमध्ये समावेश असेल असं कळतंय। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूयात। पंकज, भाजपची काय नेमकी आत्ताच्या लोकसभेसाठी नवी रणनीती असू शकते? पंकज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? भाजपची काय नेमकी यंदाच्या निवडणुकीसाठीची रणनीती नवीन पद्धतीने समोर येऊ शकते? पंकज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? रिद्धी, भाजपा विरोधी पक्षांवरती दबाव टाकण्याची रणनीती आखू शकतं। मार्चच्या आधी महिन्याच्या सुरुवातीलाच 100 उमेदवारांची यादी भाजपाकडून जाहीर केली जाऊ शकते। इतक्या लवकर उमेदवारीची नावं जाहीर करण्याचं कारण की विरोधी पक्षांवरती त्याचा दबाव राहील। भाजपा सुमारे 100 जी आहेत ती उमेदवारांची नावं जाहीर करू शकते। त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, गुजरात, पश्चिम बंगाल असेल, या वेगवेगळ्या राज्यातली 100 नावं ती जाहीर करणार आहे। पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।